याचं लग्न लावून दिल्याच्या नंतर का होईना हे चांगल्या मार्गाला. आणि आई वडिलांचा गोड गैरसमज आहे. बऱ्याच जणाला वाटतं पोराच्या नाकात व्यसन टोचली म्हणजे पोरग. अहो तुम्ही तुमच्या पोरासोबत लोकांच्या एका निरागस पोरीचं सुद्धा वाटोळं करायला लागले. जोपर्यंत 4 जण स्वतःच्या पायावरती उभं राहून स्वतः कष्ट करून 4 जणांचं पोट भरवण्याची अक्कल तुमच्या पोराला येत नाही तोपर्यंत अजिबात त्याचं लग्न लावून द्यायचं नाही. भलं ते 35 नाही तर 40 होऊ द्या, पण तोपर्यंत लग्न लावू द्यायचं नाही. देवराज नावाच्या ब्राह्मणाच्या आईवडिलांनी विचार केला, त्याचं लग्न लावून दिलं. महान पतिव्रता होती, भोलेनाथांची रोज सेवा करायची. पण नंतर शोभावती नावाच्या वेश्याचं त्याला वेड लागलं आणि ते वेश्येच्या नादी लागून शेवटी स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेतलं. 2 मुलांचं स्वतःच्या पत्नीचं मस्तक त्यानं धडापासून बाजूला केलं. मस्तक घेऊन त्या वेश्येकडे आला आणि सांगितलं, तुझ्यावरती एवढं प्रेम करतो की मस्तक म्हणून प्रत्येक घेऊन आलोय. त्यावेळेला त्या वेश्याने सुद्धा सांगितलं, दुष्टा पापी आहेस तू. अरे सौभाग्य म्हणून 7 जन्मी हाच पती मिळावा जिनं महायज्ञाला फेरे घेतलेत. रोज तिनं भगवान परमात्माला साकडं घालत होती की माझं सौभाग्य व्यवस्थित राहू दे, त्यांची बुद्धी जागेवरती येऊ दे आणि माझे पती मला परत आणून दे. पण दृष्टा तूच त्याच निरागस पत्नीचा 2 लेकरांचं वाटोळ केलंय, धडापासून मस्तक बाजूला केलंय. संपला, स्वतः तिरस्कार केला. आणि देवराज आल्याच्या नंतर त्यानं एका अरण्यामध्ये जाऊन भगवान भोलेनाथांच्या मंदिरात जाऊन त्यानं भोलेनाथाचं दर्शन घेतलं. रात्रीची वेळ होती, पोटामध्ये आग पडली, भूक लागलेली त्याला. त्यानं चोरून नैवेद्य खाल्ला आणि धावत पळत लागला तर एका पुजाऱ्याच्या पायाला याचा धक्का लागला. सगळे उठले, चोर आला चोर आला, एवढा मारला, ठेचून मारला, जागेवर देवराज नावाच्या ब्राह्मणाचा जीव निघून गेला. पण तरी सुद्धा शिवदूत येऊन त्याला शिवलोकाला घेऊन गेलेत. सांगायचं तात्पर्य एकच, इच्छा नसताना सुद्धा भगवंताचं भजन नामचिंतन केलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होणार आहे. पण अंतःकरणातून खरोखर श्रद्धा निष्ठा भाव जर जागा ठेवला, 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल, जीवन मुक्त अवस्थेला प्राप्त व्हाल. कारण मानवाचा जन्म एवढ्या सहजासहजी आपल्याला भेटलेला नाही, देवानं दिलाय. 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर महिला मंडळ ज्या वेळेला पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. उपजेते नासे नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही, म्हणून संत सांगतात योग्य वेळेत सावध व्हा. याच देही घडे देवा